नमस्कार, मी स्वप्ना उपासनी. माझ्या समिधा मोती क्रिएशन अँड क्राफ्ट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपण ही स्वस्तिकवाली महिरप बनवणार आहोत. या महिरपसाठी मला खूपसे कमेंट आलेले होते, तर आज आपण हीच महिरप बनवून पाहणार आहोत. ही जी महिरप आहे ही मी 3 नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलेली आहे, पण आज आपण जी बनवणार आहोत ती आपण 4 नंबरच्या मोत्यामध्ये बनवणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम यासाठी लागणारे आपल्याला साहित्य आहे, मी पिंक कलरचे आणि ग्रीन कलरचे मोती घेतलेले आहे 4 नंबरचे, आणि क्रीम कलरचे पण 4 नंबरचे मोती आपण घेतलेले आहेत. आणि आपल्याला सुई आणि दोरा लागणार आहे. नायलॉनचा दोरा 40 नंबरचा मी घेतलेला आहे. तुम्ही 50 नंबरचाही घेऊ शकता, पण मोती 4 नंबरचे आहे तर 40 नंबरचा परफेक्ट असेल. जर तुम्ही 6 नंबरचे मोती घेता तर तुम्हाला 50 नंबरचा दोरा, आणि 3 नंबरचे मोती घेतात तर तुम्हाला 30 नंबरचा दोरा घ्यावा लागेल. आणि सुई आणि कात्री आपल्याला लागणार आहे. ही महिरप दिसायला फार सुंदर दिसते आणि याला आपण देवघराचं तोरण म्हणूनही यूज करू शकतो. दिसायला सुरेख आणि बनवायला पण अगदी सोपी आहे. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला ही जी चेन आहे ही चेन बनवून घ्यायची आहे. ही तुम्ही सेम कलरमध्येही बनवू शकता. या महिरपमध्ये मी ही रेड, ग्रीन आणि व्हाईट कलरमध्ये बनवलेली आहे. हे पहा, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगही बनवू शकता. पूर्ण व्हाईटही चालेल किंवा मग रेड आणि व्हाईटमध्ये किंवा रेड आणि ग्रीनमध्ये पण तुम्ही बनवू शकता. पण यामध्ये मी पिंक, ग्रीन आणि क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. तर मी ही जी चेन आहे ही पूर्ण क्रीम कलरची बनवणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्रीम कलरचे 6 मोती घेऊन घ्यायचे आहे. असे 6 मोती आपल्याला घेऊन घ्यायचे आहे आणि एक नॉट बांधून एक सर्कल तयार करायचं आहे. या प्रकारे एक सर्कल आपल्याला तयार करायचं आहे. घट्ट बांधा. या प्रकारे एक सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे. आता सुई जी आहे, सुई आपल्याला जिथे नॉट बांधलेली त्याच्या वरच्या मोत्यातनं ओढून घ्यायची आहे. 1, 2 तुम्ही कितीही मोत्यातनं ओढून घेऊ शकता. आपल्याला फक्त बाहेर काढायची आहे. तर आपण ही सुई बाहेर काढलेली आहे. आता सेम आपल्याला क्रीम कलरचे 5 मोती घेऊन त्याच सेम मोत्यातनं परत सेम डायरेक्शननी सुई जी आहे ओढून घ्यायची आहे. तर इथे मी 5 मोती घेते आहे. 5 मोती मी घेतलेले आहे. 1, 3, 4, 5 मोती घेतलेले आहे. 5 मोती घेऊन आपल्याला सेम ज्या मोत्यातनं आपण सुई काढलेली त्याच मोत्यातनं सुई वरच्या डायरेक्शननी ओढून घ्यायची आहे. हे पहा, आता ज्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे त्याच्या अपोजिटवाला म्हणजे त्याच्या पुढच्यावाला मोत्यातनं सुई आपल्याला पुन्हा ओढून घ्यायची आहे. तर त्याच्या शेजारचे 2 मोती आणि त्याच्या वरचा. आता अगोदर आपण या मोत्यातनं सुई काढलेली, आता आपली सुई जी आहे या अपोजिट मोत्यामध्ये आहे. आता परत आपल्याला 5 क्रीम कलरचे मोती घेऊन त्याच मोत्यातनं पुन्हा एकदा सुई परत सेम डायरेक्शननी काढून घ्यायची आहे. पहा, 2, 5 मोती मी घेतलेले आहे सुईमध्ये. आता 5 मोती घेतल्यावर सेम डायरेक्शननी आपल्याला त्याच मोत्यामधनं सेम डायरेक्शननी सुई जी आहे परत ओढून घ्यायची आहे. पहा, याच मोत्यातनं सुई होती, याच मोत्यातनं मी सेम डायरेक्शननी म्हणजे त्याच डायरेक्शननी सुई ओढून घेतलेली आहे. आपले जे आहे 3 राऊंड पूर्ण झालेले आहे. आता आपण चौथा राऊंड सेम प्रोसिजरनी करून घेणार आहोत. आणि याच प्रकारे आपल्याला ही चेन जी आहे ती बनवून घ्यायची आहे.
अपोजिट डायरेक्शननी. परत आपल्याला घ्यायचे आहे 5 क्रीम कलरचे मोती. पाच क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. सेम डायरेक्शननी सुई काढून या प्रकारे आपल्याला ही चेन जी आहे ती बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी लेंथ हवी तेवढी चेन तुम्हाला बनवायची आहे. ही बघा, या प्रकारे आपल्याला जी चेन आहे ती रेडी करून घ्यायची आहे. आता माझी सुई इथे आहे या दोन मोत्याच्या मध्ये. ही आपल्याला या दोन मोत्यांच्या मधून या दोन मोत्यांच्या मधून काढून बाहेर काढायची आहे. ही बघा, इथं ना या मोत्यातनं काढायची आहे. आता आपण इथे आहोत. हे आपल्याला जे फूल आहे बनवणं स्टार्ट करायचं आहे. सॉरी, माफ करा, हे फूल नाही, ही जी लीफ आहे है ना, ही आपल्याला बनवणं स्टार्ट करायची आहे. तर इथनं स्टार्ट करणार आहोत आपण. हा जो येलो मोती आहे, या येलो मोत्यापासून इथे जिथे जिथे येलो मोती आहे तिथे मी ग्रीन कलरचे मोती यूज करणार आहे. आणि ही जी ग्रीन आणि रेड आहे त्या ठिकाणी मी पिंक कलरचे मोती यूज करणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला सुईमध्ये 1 ग्रीन आणि 6 क्रीम कलरचे मोती ओवून घ्यायचे आहे. 1 ग्रीन आणि 6 क्रीम कलरचे मोती. 1 2 3 4 5 6. 1 ग्रीन आणि 6 क्रीम कलरचे आणि पुन्हा 3 ग्रीन कलरचे मोती आपल्याला घ्यायचे आहे. पुन्हा 3 ग्रीन कलरचे मोती मी घेतलेले आहे. हे बघा, 1 ग्रीन 6 क्रीम कलरचे आणि परत 3 ग्रीन कलरचे मोती. आता हे जे 3 मोती आहे हे सोडून द्यायचे आहे आणि याच्यावरचा हा जो क्रीम कलरचा मोती आहे त्यातनं सुई वरच्या भागाने आपल्याला ओढून घ्यायची आहे. हे जे 3 ग्रीन कलरचे मोती आपण खाली घेतलेले होते ते सोडून त्याच्यावरचा जो क्रीम कलरचा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. घट्ट ओढून घ्या या प्रकारे. आता परत 5 क्रीम कलरचे मोती. 5 क्रीम कलरचे मोती घेऊन जो वरचा ग्रीन कलरचा मोती होता त्यातनं सुई वरच्या भागाने, फक्त ग्रीन कलरच्या मोत्यातनं, हे बघा, ग्रीन कलरच्या मोत्यातनं सुई जी आहे ती वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. तर ही एक लीफ आपली रेडी झाली आहे. आता या ग्रीन कलरच्या पुढचे 2 क्रीम कलरचे मोती त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे नेक्स्ट हा लूप संपून नेक्स्ट लूप जिथे स्टार्ट होतो आहे, हा आपला नेक्स्ट लूप आहे, तर त्या नेक्स्ट लूपच्या मध्ये हे पहा, या 2 मोत्यातनं सुई काढलेली आहे आपण. आता या नेक्स्ट लूपमधनं आपल्याला सुई काढायची आहे. आता 1 ग्रीन आणि 2 क्रीम, 1 ग्रीन आणि 2 क्रीम असे 3 मोती आपल्याला घेऊन घ्यायचे आहे. 1 ग्रीन आणि 3 सॉरी 1 ग्रीन आणि 3 1 ग्रीन आणि 2 क्रीम असे 3 मोती घेऊन आपल्याला जी पहिलीवाली लीफ आहे त्यातला हा ग्रीन एक सोडला तर हे क्रीम जे आहे 1 2 आणि 3 सर 2 मोती सोडून तिसरा जो मोती आहे मधला त्यातनं सुई खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे. ही पहा, 2 मोती सोडून द्यायचे आहे क्रीम कलरचे.
हा मधला जो मोती आहे त्यातनं सुई आपल्याला खालच्या भागाने ओढून घ्यायची आहे. ही सेकंड लेयर जे आहे लीफची आपण ती करतो आहे. याच्यामध्ये टोटल 5 लेयर्स आपल्याला बनवायचे आहे. तर ही सेकंड लेयर आपण बनवतो आहे. सेकंड लेयरसाठी सगळ्यात आधी आपण एक ग्रीन आणि 2 क्रीम असे 3 मोती घेऊन पहिल्या मधल्या क्रीम कलरच्या मोत्यातनं सुई खालच्या भागाने ओढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला ही पहा, हा भाग आपल्याला झालेला. आता आपल्याला 2 क्रीम, एक पिंक, 2 क्रीम, 2 क्रीम, एक पिंक आणि परत 6 क्रीम आणि 3 क्रीम, 6 क्रीम, आणि 3 परत ग्रीन. हे बघा, मी परत एकदा सांगते आहे. 2 क्रीम, एक पिंक, 6 क्रीम आणि 3 ग्रीन कलरचे मोती आपल्याला घ्यायचे आहे. आणि परत जशी पहिली लीप आपण एंड केली होती तर इथे आपल्याला 3 ग्रीन कलरचे मोती सोडून 3 ग्रीन कलरच्या मोत्याच्या वरचा जो क्रीम कलरचा मोती आहे त्यातनं सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. ही बघा, ही ओढून घेतलेली आहे मी. आता 2 क्रीम कलरचे मोती आणि 3 पिंक कलरचे मोती, 2 क्रीम आणि 3 पिंक असे 5 मोती आपल्याला घ्यायची आहे. हे बघा, असे 5 मोती घेतले आहे. 2 क्रीम आणि 3 पिंक कलरचे. आणि हा जो पिंक कलरचा मोती आहे ना, हा पिंक कलरच्या मोत्यातनं वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. बनवायला फार सोपी आहे. एक तुम्ही बनवली ना की तुम्हाला इझिली बनवता येते. कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. हे पहा, आता आपल्याला 2 क्रीम, एक पिंक आणि 2 क्रीम असे 5 मोती पुन्हा घेऊन घ्यायचे आहे. 2 क्रीम, एक पिंक आणि पुन्हा 2 क्रीम. हे पहा, असे 5 मोती मी घेऊन घेतलेले आहे. आता हा जो सेकंड लूपमधला हा ग्रीन मोती यातनं वरच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. हे बघा, या प्रकारे हे आपले 2 लीफचे जे लेयर्स रेडी झालेले आहे. आता आपण थर्ड लूपकडे जाणार आहोत. थर्ड लूपसाठी आपल्याला पुन्हा पुढच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातनं जाऊन हा जो वरचा चेनवाला लूप आहे त्याचा तिसऱ्या लूपमध्ये यायचं आहे. हे बघा, आता या थर्डमध्ये आपल्याला जे पण काम करायचं आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला जसं आपण एक पिंक आणि 2 क्रीम घेतलेले, आता आपल्याला पिंक कलरचे मोती घ्यायचे आहे 3. हे पहा, 3 पिंक कलरचे मोती आपल्याला घ्यायचे आहे. 3 पिंक कलरचे मोती मी घेतलेले आहे. आणि हा जो पिंक आहे, हा सेकंड लीफमधला हा जो पिंक आहे सिंगल पिंक, त्यातनं खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. प्रत्येकदा सुई ओढताना आपल्याला जे 5 मोती आपण घेतो आहे त्यातला मधला जो मोती आहे, 2-2 सोडले तर मध्ये तिसरा जो मोती आहे, जसं 1-2 सोडले तिसरा आणि चौथा पाचवा सोडून द्यायचा. तो तिसरा मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या किंवा वरच्या भागाने ओढताना त्यातनं ओढायची आहे. आता आपल्याला 5 पिंक कलरचे मोती घ्यायचे आहे. ही आपली जी आहे थर्ड लेयर सुरू आहे लीफची.
तर आपल्याला 5 पिंक कलरचे मोती घेऊन घ्यायचे आहे. हे बघा, 5 पिंक कलरचे मोती मी घेतलेले आहे. आता परत ही जी लास्टवाली होती, सेकंडवालीची लास्ट लीफ होती, यातनं आपल्याला हे 2 सोडले की तिसरा पिंकवाला. जसं मी म्हटलं की आपल्याला 5 मोत्यातनं वरचे 2 सोडून तिसऱ्या मोत्यातनं सुई ओढायची आहे. तर यात आपल्याला वरचे 2 सोडले की हा जो तिसरा मोती आहे यातनं खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. आपलं अर्धस्वास्तिक बनलेलं आहे. आता आपल्याला सुईमध्ये 2 क्रीम कलरचे मोती, 2 क्रीम, 1 पिंक, 2 क्रीम 1 पिंक आणि 6 क्रीम आणि 3 ग्रीन कलरचे मोती. परत एकदा रिपीट करते आहे मी. आपल्याला घ्यायचे आहे 2 क्रीम, 1 पिंक, 6 क्रीम आणि 3 ग्रीन कलरचे मोती. परत एकदा 3 ग्रीन कलरचे मोती सोडले की वरचा क्रीम कलरचा जो मोती आहे त्यातनं वरच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे या प्रकारे. आता पुन्हा 5 क्रीम कलरचे मोती घेऊन ही जी खालची लीफ आहे, ही जी सगळ्यात खालची वाली, ही आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर 5 आपण क्रीम कलरचे मोती घेऊ आणि हा जो पिंक कलरचा मोती आपण सिंगल याच्यामध्ये घेतला होता 2 नंतर, या मोत्यातनं, पिंकवाल्या मोत्यातनं आपण वरच्या भागाने सुई ओढून घेऊ. हे बघा, आता 5 पिंक कलरचे मोती घ्यायचे आहे. 5 पिंक कलरचे मोती, 5 पिंक कलरचे मोती, हे आले 5 पिंक कलरचे मोती आपण घेतलेले आहे. आता हा जो पहिलीवाली जी ही लीफ होती यातले हे 2 पिंक सोडले, तर हा तिसरा पिंक, त्यातनं वरच्या भागाने आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. पहिले 2 सोडलेले आहे आणि त्यात तिसऱ्या मोत्यातनं आपण सुई वरच्या भागाने ओढलेली आहे. परत एकदा सांगते आहे, 5 आपण पिंक कलरचे मोती घेतले आहे आणि ही जी मधली लीफ होती पिंक कलरची, याच्या आधी जी आपण बनवलेली होती त्यातले हे जे 5 मोती आपण घेतले होते त्याच्यातला हा तिसरा मोती, हा तिसऱ्या मोत्यात आपण वरच्या भागाने सुई ओढून घेतलेली आहे. आता आपल्याला 3 पिंक आणि 2 क्रीम असे मोती घेऊन घ्यायचे आहे. 3 पिंक, 3 पिंक आणि 2 क्रीम. तीन पिंक आणि 2 क्रीम कलरचे मोती घेऊन हा वरचा जो एक पिंकवाला मोती होता त्यातनं आपल्याला सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे या मोत्यातनं. हे बघा, ही आपली 3rd लेअर कंप्लीट झाली आहे. आता पुन्हा पुढचे जे 2 क्रीम कलरचे मोती आहे त्यातनं सुई ओढून घेऊया पुढच्या भागाने. आता पुढच्या लूपमध्ये 3 ज्या लीफ आहे एकदम कंप्लीट झाल्या आणि आपला स्वास्तिक पण ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. आता परत आपल्याला 1 ग्रीन आणि 2 क्रीम
असे मोती 3 मोती घेऊन घ्यायचे आहे. एक ग्रीन कलरचा मोती आणि 2 क्रीम कलरचे मोती घेऊन हा जो पिंक कलरचा तिसरा मोती आहे, 2 क्रीम सोडल्यावर हा तिसरा पिंक कलरचा मोती यातनं खालच्या भागाने सुई काढून घ्यायची आहे. 2 क्रीम कलरचे सोडल्यावर एक पिंक कलरचा मोती आहे 3rd नंबरवर. तो 3rd नंबर मोती आहे त्यातनं आपल्याला सुई ओढून घ्यायची आहे. घट्ट ओढत चला, नाहीतर आपला स्वास्तिक जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही. तर आपल्याला प्रत्येक लूपला प्रॉपर असं टाईट ओढून घ्यायचं आहे. आता आपल्याला 3 पिंक कलरचे मोती आणि 2 क्रीम कलरचे मोती असे 5 मोती घ्यायचे आहे. आणि इथे आपला स्वास्तिक जो आहे तो कंप्लीट होणार आहे. 3 पिंक आणि 2 क्रीम आणि हा जो लूप आहे हा याचा 3rd वाला म्हणजे 2 पिंक सोडल्यावर 3rd जो मोती आहे पिंक त्यातनं खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. स्वास्तिक कंप्लीट झालेलं आहे, पण आपले जे लीफ लूप आहे ते अजून कंप्लीट झालेले नाही आहे. त्या लीफच्या लेयर्स आपण कंप्लीट करून घेऊ. आता आपल्याला परत 2 क्रीम आणि 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहे आणि 3 ग्रीन कलरचे मोती असे 6 मोती घ्यायचे आहे. 3 क्रीम आणि 3 ग्रीन असे 6 मोती घ्यायचे आहे. हे 3 क्रीम आणि 3 ग्रीन. आता हे 3 ग्रीन सोडले की वरचा क्रीम कलरचा मोती त्यातनं वरच्या भागाने सुई ओढायची आहे. आता आपल्याला क्रीम मोती घ्यायचे आहे, तर आपण 5 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत आणि ही जी लीफ आहे ती कंप्लीट करणार आहोत. आता हा जो 2 क्रीम कलरचे मोती आहे, जे आपल्याला 2 क्रीम कलरचे मोती दिसतात याच्यावरचा हा पिंक कलरचा मोती यातनं सुई वरच्या भागाने ओढून घ्या. हे बघा. आता परत 5 क्रीम कलरचे मोती, 5 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहे आणि हा वरचा जो ग्रीन होता या ग्रीन मोत्यातनं सुई वरच्या भागाने ओढून घ्यायची आहे. आणि हे 2 शेजारचे क्रीम कलरचे. आता नेक्स्ट लूपमध्ये आपण एंटर होणार आहोत लास्ट लीफसाठी. ही लास्ट लेयर आहे याची. तर लास्ट लेयरसाठी आपण नेक्स्ट लूपमध्ये एंटर झालेलो आहे. आता परत आपल्याला एक ग्रीन आणि 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहे. एक ग्रीन आणि 2 क्रीम कलरचे मोती. एक ग्रीन आणि 2 क्रीम. आता परत हे 2 मोती सोडल्यावर हा तिसरा जो मोती आहे यातनं खालच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. ही मी सुई ओढून घेतलेली आहे. आता परत 3 क्रीम आणि 3 ग्रीन. 3 क्रीम आणि 3 ग्रीन असे 6 मोती, टोटल 6 मोती आपण घेतलेले आहे. आणि सेम आपल्याला 3 ग्रीन कलरचे सोडल्यावर वरचा जो क्रीम कलरचा आहे त्यातनं वरच्या भागाने सुई ओढून घ्यायची आहे. आता आपण शेवटची लीफ एकदम कंप्लीट करतो आहे. थोडं घट्ट ओढत चला, तर विण खूप सुंदर दिसते. आता आपल्याला 5 क्रीम कलरचे मोती घेऊन याला कंप्लीट करायचं आहे. आपण 5 क्रीम कलरचे मोती घेऊन घेऊया. 5 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहे. 5 क्रीम कलरचे मोती घेऊन हा जो वरचा ग्रीन कलरचा मोती आहे यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे या प्रकारे. तर काढून घेतल्यावर पुन्हा परत हे 2 मोती यातनं काढली आहे नेक्स्ट लूपमध्ये
आणि आता आपल्याला हे जे नेक्स्टवाली जी लीफ लेयर्स आहे ते इथनं स्टार्ट न करता या पुढच्या याच्यातनं स्टार्ट करायची. त्यासाठी आपण पुन्हा यातनं सुई ओढून घेऊ. पुन्हा पुढचे 2 मोती, असे टोटल 4 मोती. 4 मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे पुढच्या भागाने ओढून घ्यायची आहे. आता परत आपण इथे पुन्हा सुरुवातीपासून सुरू करणार आहोत. हा ग्रीन कलर, हे 6 क्रीम कलर आणि हे 3 ग्रीन कलर्ड मोती. या प्रकारे आपल्याला हे परत करत जायचं आहे. तर एक ग्रीन कलरचा मोती, 6, हे बघा या प्रकारे एक ग्रीन, 6 क्रीम आणि 3 ग्रीन घेऊन 3 ग्रीन जोडल्यावर त्याच्यावरचा क्रीम कलरचा जो मोती आहे त्यातनं सुई काढायची आहे. परत 5 मोती घेऊन ही लीफ कंप्लीट करायची. या प्रकारे आपल्याला ही महिरप जी आहे ती कंप्लीट करत जायची आहे. ही बघा या प्रकारे आपल्याला हे पुढं करत जायचं आहे. तुम्ही नक्की करून बघा. बनवायला फार सोपी आहे. एक तुम्ही बनवलं ना की पुढचं तुम्हाला इझिली बनवता येतं आणि दिसायला पण फार सुंदर दिसते. देवघराचं तोरण म्हणून पण तुम्ही याला यूज करू शकता आणि जर तुम्ही 8 किंवा 10 नंबरच्या मोत्यामध्ये करतात आहे तर तुम्ही याला डोअर हँगिंग पण म्हणून यूज करू शकता. दाराचं तोरण ही सुद्धा सुंदर दिसेल. तर तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच भरभरून प्रतिसाद देत राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.